नमस्कार, मी मनीषा. आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान मस्त मजेत असाल अशी आशा आहे. तर आज आहे संडे आणि संडे जरी असला तरी आपल्याला सुट्टी नसते. आपली कामं तर असतातच रोजच आणि आपण त्या दिवशी उलट एक्स्ट्रा कामं काढतो. पण बाकी संडेच्या दिवशी कसं थोडीशी आपण निवांत कामं करू शकतो, कारण डब्याची गडबड नसते, मुलांच्या शाळेची गडबड नसते. त्यामुळे आपण थोडी हळूहळू निवांत कामं आपण करू शकतो. तर आज थोडी क्लिनिंगची कामं मी काढलेली आहेत. तर त्याआधी स्वतःसाठी पण वेळ काढायला हवा. आठवड्यातून एकदा माझी केस भरपूर गळायला लागलेत, खूप म्हणजे खूप गळायला लागलेत. तर त्यासाठी मग आठवड्यातून एकदा मी हे पाणी लावते, मसाज करते मुळांशी. रात्री मेथ्या आणि तांदूळ हे भिजत घातलं होतं आणि त्याचं जे पाणी आहे तर ते मी छान असं मुळांशी लावते सकाळी उठल्यावर. तर 1 तासभर तरी म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत छान केसांमध्ये मुरतं. तर त्यामुळे मग हे सुरुवातीला काम मी करून घेते. तर हे पाणी जे आहे छान असं मुळांशी मी मसाज करते आणि भरपूर केस गळाले. त्यामुळे मी आता थंडीमध्ये आवळेसुद्धा यायला लागलेत भरपूर प्रमाणामध्ये. तर त्याचा पण ज्यूस मी प्यायला सुरू केला आहे, कारण आवळेसुद्धा आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे. तर या 2 गोष्टी मी करते केसांसाठी आता तरी. आणि त्यानंतर ना माझ्या घराच्या पाठीमागे जेवढी जागा आहे ना तेवढ्यात मी जेवढी जमतील तेवढी रोपं लावली आहेत आणि मला खूप आवडतं रोपं वगैरे लावायला. तर तिथे मी एक कोरफडीचं रोपसुद्धा लावलेलं आहे आणि ते जवळजवळ 1-1.5 वर्ष झाले ते रोप लावून, पण त्याचा उपयोग मी एकदाच केलेला आहे. तर काल जेव्हा मी बघितलं की विचार केला की याचा म्हणजे लावलं तर आपण त्यासाठीच स्किनसाठी आणि हेअरसाठी, पण आपण फक्त एकदा त्याचा उपयोग केला आहे. तर म्हटलं की उद्या रविवार आहे तर आपण छान असं केसांना लावून घेऊया. तर तिथलं मी एक कोरफडीचं हे पान आहे ते घेऊन आले आणि मग त्याचा जो गर आहे तो काढून छान असा केसांना लावून घेतला. आणि म्हटलं की मग जो पण आपली जी कामं आहेत बाकीची ती होईपर्यंत मग छान आपल्या केसांमध्ये ते राहतं. एक कमीत कमी अर्धा-पाऊण तास तरी जरी राहिलं तरी खूप आहे. नाहीतर रोजची आपली घरातली कामं असतातच, सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत डब्याची घाई, मुलांची शाळेची घाई, मग घरातली छोटी मोठी कामं, ही कामं ती कामं, आणि ह्यामध्ये दिवस कसा निघून जातो आपल्याला कळत देखील नाही. आणि ह्या गोष्टी रोजच्या या रुटीनमध्ये आपल्या स्वतःसाठी अजिबात आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून तरी आपल्याला आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा. तर चला आता इथे व्यवस्थित मी मुळांपासून टोकांपर्यंत कोरफड आहे ना ते लावून घेतलं आणि केस व्यवस्थित बांधून घेतली की बाकीची कामं करायला मोकळे. त्याचबरोबर आपल्याला फिजिकली स्ट्रॉंग असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी रोज असं थोडा तरी वेळ योगासाठी काढते. तर आपण घर सांभाळतो, मुलांना सांभाळतो आणि रोजचे आपले रुटीन आहे ते असतंच. आणि त्यामध्ये 30 नंतर वयाच्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात आणि त्यामुळे मग आपल्याला दवाखान्यात जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं, ह्या गोळ्या खा त्या गोळ्या खा असं होतं. आणि मग त्यासाठी मग आज आपण प्रयत्न केले, आज आपण व्यायाम वगैरे केला, योगा केला तर कुठेतरी या गोष्टी आपण हे करू शकतो, थांबवू शकतो. आणि हे मी गेल्या वर्षभराच्या अनुभवातून शिकले. कारण 2-3 वर्षांनी मी फक्त विचार करत होते की योगा आपण केला पाहिजे, रोज आपण योगा केला पाहिजे. पण त्यावेळी मला काहीच शारीरिक प्रॉब्लेम वगैरे नव्हता. म्हणून मग मी इतकं जास्त लक्ष त्या गोष्टीकडे दिलं नाही आणि योगा सुरू नाही केला. मग शेवटी जेव्हा मला संधिवाताचा त्रास सुरू झाला गेल्या वर्षभरापासून आणि मग त्यानंतर मग 6 महिने मी डॉक्टरांच्या गोळ्या वगैरे खाऊन कंटाळा आला, तर तेव्हा मग योगाला मी सुरू केलं. तर मला हेच सांगायचं आहे की आधीपासून जर आपण स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर कुठे ना कुठे त्याचा फायदा आपल्यालाच होतो. मग उशिरा का होईना म्हणून मग ही गोष्ट मी जेव्हापासून सुरू केली 5-6 महिने झाले मी योगा करायला चालू केले आणि त्यातून मला 50% का होईना तर या प्रॉब्लेममधून थोडंसं तरी फरक जाणवू लागला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं वजन पण थोडंसं वाढलेलं आहे. तर ते सुद्धा मला कमी करायचं आहे. माझं बेली फॅट आहे तर ते सुद्धा मला थोडं कमी करायचं आहे. यासाठी सुद्धा मी हा योगा आता रोज करायला सुरू केला आणि हा माझ्या रोजच्या रुटीनमधला भाग बनलेला आहे. आणि त्याचबरोबर मी माझं वजन कमी करण्यासाठी सकाळचं जिरं आणि धण्याचं वगैरे जे पाणी आहे तर ते सुद्धा मी घेत असते. चला आता व्यायाम झाला आणि आता आंघोळीच्या आधीची जी कामं आहेत तर ती करून घेऊयात. तर मी आंघोळीच्या आधी कपडे भिजवते आणि कपडे भिजवताना जे पाणी मी कपडे भिजवण्यासाठी करते डिटर्जंटचं पाणी
तर तेच पाणी मी टॉयलेटसाठी आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरते. आणि टॉयलेट क्लीनर आहे ते मी आठवड्यातून एकदा वापरते, कारण रोजच्या रोज टॉयलेट आणि बाथरूम ते मी स्वच्छ करतेच, त्यामुळे जास्त काही घाण होत नाही की रोजच्या रोज टॉयलेट क्लीनर आणि बाथरूम क्लीनर वापरलंच पाहिजे असं. त्यामुळे मग आठवड्यातून एकदा मी क्लीनरचा उपयोग करते. आणि रोजच्या रोज मग हे जे कपड्याला मी पाणी भिजवते ना डिटर्जंटचं, तर त्याच पाण्याने मी स्वच्छ करून घेते. तर रोजच्या रोज टॉयलेट आणि बाथरूम तर घासलं जातंच, पण जे वरचे जे टाईल्स वगैरे आहेत, वरचे जे सरफेस आहे वरचा, तर तो रोज आंघोळ वगैरे केल्यानंतर किंवा हातपाय धुतल्यानंतर पाणी आपलं उडतं, तर त्यामुळे ते घाण होतं. तर रोजच्या रोज ते काय आपल्याला घासायला शक्य होत नाही, तर त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा अगदीच वेळ नाही मिळाला आठवड्यातून एकदा घासायला, तर 15 दिवसातून एकदा तरी असं पूर्ण बाथरूम मी डीप क्लिनिंग करते, पूर्ण वरपासून वगैरे सगळं घासून काढते. आणि त्यासाठी मी त्याच पाण्याचा उपयोग करते जे कपडे भिजवायला मी डिटर्जंटचं पाणी केलं आहे त्याच पाण्याचा. तर प्रत्येक वेळेला मग तुम्हाला मी तेच सांगते की त्याच पाण्याचा मी उपयोग करते बाथरूम वगैरे घासण्यासाठी. आणि तेच असं पाणी जेव्हा मला सगळं असं क्लीन करायचं असतं ना, बाथरूम पूर्ण डीप क्लिनिंग करायचं असतं, आणि जेव्हा बाथरूममधल्या ज्या बादल्या वगैरे जेव्हा मला घासायच्या असतं, तेव्हा मी हे पाणी आहे ना डिटर्जंटचं भरपूर करून ठेवते, म्हणजे सगळं एकाच पाण्यामध्ये सगळं क्लीन होऊन जातं. तर तुम्हाला कदाचित हसू येत असेल की हे एकाच डिटर्जंटच्या पाण्याने सगळं मी क्लीन करते. तर इथे बादल्यासुद्धा मी क्लीन करायला घेतल्यात, कारण बादल्या ह्या गोष्टी आहेत तर त्या रोजच्या रोज काय आपण स्वच्छ करत नाही, आणि पण ह्या रोजच्या रोज आपण वापरले जातातच, आणि त्यामुळे मग थोडे डाग वगैरे पडलेले असतात. आणि वरचेवर असं आपण 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा जरी क्लीन नाही ना केलं तर खूप त्याच्यावरती घाण साचत जाते, आणि नंतर मग ते जास्त घाण काढणं किंवा क्लीन करणं, हट्टी डाग वगैरे काढणं ते आपल्यालाच एक्स्ट्राचं होऊन जातं. त्यामुळे मग जेव्हा थोडं जरी घाण झालं ना, तर तेव्हा त्याच्या लगेच क्लीन केलं कोणतीही वस्तू तर लगेच क्लीन होते, आणि आपलासुद्धा वेळ वाचतो जास्तीचा. तर इथे या सगळ्या बाथरूममधल्या बादल्या वगैरे आहेत, तर त्यासुद्धा मी घासून घेतल्या, व्यवस्थित सगळ्या क्लीन करून घेतल्या. आणि असं काही ना काही जुगाड मी करत असते. उलट आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं, सगळ्याच लेडीजना माहिती असतं की कुठे काय जुगाड करायचं हे बरोबर आपल्याला माहिती असतं. तर आता ह्या एकाच लिक्विडमध्ये सगळं क्लीन केल्यानंतर मी शेवटी फायनली कपडे आहेत ते सगळे भिजत घातलेत. त्यानंतर आंघोळीच्या आधीची जी कामं आहेत ती सगळी केली, क्लिनिंगची वगैरे, बाथरूम वगैरे टॉयलेट वगैरे सगळं स्वच्छ केल्यानंतर कपडे भिजवले, आणि त्यानंतर मग आंघोळ करून बाहेर आले. आणि मग आज म्हटलं की पोहे करूयात. मुलांनासुद्धा पोहे आवडतात. आठवड्यातून एकदा तरी असं नाश्ता असतो, पोहे, उपमा, किंवा मग काही मुलांना वेगळं हवं असेल तर मग ते करते. तर आज पोहे हवे होते, तर म्हटलं की चला आज पोहे करूया, कारण मग रोज रोज चपाती भाजी हे नेहमीचं जेवण असतं, आणि मुलंसुद्धा कंटाळतात रोज तेच. तर मग असं आठवड्यातून एकदा तरी काही ना काही वेगळं असं केलंच पाहिजे, त्याने मुलांनासुद्धा बरं वाटतं. तर आता इथे पोहे नाश्ता वगैरे करून झाला आहे, आणि कणिकसुद्धा मळून ठेवले, आणि काही ना काही जुगाड मी असा करत असते. तर तेलाची पिशवी संपलेली, आणि ती मी किटलीवरती उलटी करून ठेवली की पूर्ण तेल गळून देत म्हणून, पण पिशवीला जे आतमध्ये तेल लागतं ना, तर ते पूर्ण 100% गळत नाही. तर त्यामुळे हे असं काही ना काही जुगाड मी करते की पूर्ण पिशवी फाडून त्यातलं जे तेल आहे ना पिशवीतलं, तर ते सुद्धा वाया जायला नको म्हणून असं कणकेला मी पूर्ण पिशवी आहे ती सगळी चोळून घेते. आणि भांडी वगैरे घासून घेतली, आणि किचन ओटासुद्धा मला क्लीन करायचा होता. तर आधी मी रोज किचन ओटा क्लीन करायचे, मुंबईत होते तेव्हा. तर आता इथे आल्यापासून आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा जर तेलकट किंवा चिकट काही सांडलं असेल किंवा तळणीचं काहीतरी काम केलं असेल, तेल उडलं, तर त्यावेळेलाच मी किचन ओटा
साबणाने व्यवस्थित घासून घेते, नाही तर रोज मग ओल्या कपड्याने पुसून घेते. रोज धुवायचं म्हटलं ना तर काय होतं की माझा जो किचन ओटा आहे ना तो उलट्या दिशेने पाणी त्याचं जातं, म्हणजे जिथे मी मडकं वगैरे ठेवलं आहे ना तर धुवायचं म्हटलं की त्या दिशेने मग सगळं माझं किचनचं पाणी आहे ना तर ते जातं आणि मग त्याच्या खाली पाणी गेल्यानंतर ते मग काढणं खूप कठीण होतं. त्यामुळे मग रोजचं जे धुणं आहे किचन ओटा तर ते मी आता करत नाही त्या कारणामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज धुतल्यामुळे ना माझं जे गॅसचं शेगडी आहे तर त्याच्या खाली थोडासा असा गंज चढलेला आहे, तर त्यामुळे मग रोज धुणं मी टाळते. पण धुतल्याशिवाय जे समाधान मिळतं ना ते पुसण्यामध्ये नाही आहे, पण मग ह्या कारणामुळे मला रोज धुता येत नाही. म्हणून मग आता आठवड्यातून एकदा किंवा मग काही तेलकट चिकट वगैरे सांडलं असेल तर तेव्हा असं व्यवस्थित घासून वगैरे घेते. तर माझं जे किचन आहे ते एकदम सिम्पल आहे, म्हणजे अगदी अशा मॉडर्न गोष्टी किंवा वस्तू अजिबात नाही आहेत. अगदी किचनला जे टाईल्स आहेत ना त्यासुद्धा नाही आहेत. पण जसं आपलं घर असेल ना साधं असेल कसंही असू देत, पण ते आपल्याला जितकं छान ठेवू आणि स्वच्छ ठेवावं ना तितकं आपल्याला छान वाटतं. मग इथे जे पाठीमागं जो सरफेस आहे जी भिंत आहे गॅस शेगडीच्या मागची, तर ती मला मग अशी धुवून घ्यावी लागते. तरीसुद्धा त्याच्यावरती सुकल्यानंतर असं तेलकट दिसतं, ते जातच नाही. आणि खरबरीत जागा असल्यामुळे ना पूर्ण असं म्हणजे क्लीन करताच येत नाही. जितकं क्लीन होईल तितकं मी क्लीन करून घेते. त्यानंतर मग ह्या अशा शेगडीच्या जे जाळे आहेत त्यासुद्धा लगेच क्लीन करून घेते. तर इथे आता माझं सगळं किचन वगैरे सगळं क्लीन झालं आणि आता बाकीच्या क्लिनिंगला लागायला बरं. आता किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि दुसरं मेन काम आहे ते म्हणजे कपडे धुवायचं. जी रोजची रुटीनची जी मेन कामं आहेत ना बेसिक कामं, कपडे भांडी किचन आवरणं, हे कामं केली ना किंवा बाकीची जी क्लिनिंगची कामं आहेत एक्स्ट्राची ती मग काढायला बरं. म्हणजे ही मेन कामं केले की एकदा कपडे वगैरे धुतली की मग सुकायला बरं, कारण संध्याकाळी मग काढायला 5-6 साडेपाचच्या दरम्यान मग काढायला बरं होतं. त्यामुळे मग कपडे वगैरे आधीच धुवून घेते. कपडे आणि भांडी ही कामं आधी जी बेसिक कामं आहेत ती करून घेते आणि मग नाही त्यानंतर मग काय जी कामं काढायची आहेत तर ती काढायला बरं होतं. चला आता जी मेन कामं आहेत ना भांडी आणि कपडे तर ती करून झाली की बाकीच्या कामांकडे वळायचं क्लिनिंगच्या. तर आता पंखा पुसून घेते, म्हणजे पंखा भरपूर दिवस झालं पुसलाच नव्हता. आणि कसं होतं की सतत आपण ज्या गोष्टी बघतो तर त्या आपल्याला कळतात की स्वच्छ घाण, आणि पंख्याकडे सारखं लक्ष जातच नाही. तर त्यामुळे मग पंखासुद्धा खूप घाण झाला होता. म्हणून म्हटलं की आज सगळं जे पंखा वगैरे आहे ते क्लीन करून घेऊयात, कारण मग रोजची मग नेहमीची रुटीनची कामं असतात आणि त्यामध्ये मग ही कामं आहेत ना एक्स्ट्राची तर ती मग राहून जातात आणि मग त्याकडे पुन्हा मग लक्ष जात नाही. आणि मग आतला पण पंखा व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि मग बाहेरचा हॉलमधला जो पंखा आहे तो सुद्धा पुसून घेते. आधी पेपरने पुसून घेतला, म्हणजे जी एक्स्ट्राची घाण आहे ना तर ती आधी काढून घेते आणि नंतर मग ओल्या कपड्याने पुसल्यानंतर व्यवस्थित छान असं क्लीन होऊन जातं. आता लहान मुलं म्हटली की काही ना काही खात बसतात सोफ्यावरती बेडवरती, तर अशा आठवड्यातून एकदा मला सोफा वगैरे सगळा क्लीन करून घ्यावा लागतो, कारण मग बारीक काही ना काही कण आहेत ना खाण्याचे तर ते खाली उशांच्या खाली जाऊन बसतात, मग त्यांना बुरशी वगैरे येते किंवा मग मुंग्या लागतात आणि मग वाससुद्धा येतो कुबड. त्यामुळे मग हे काम पण आठवड्यातून एकदा मी करून घेते. तर आता जे माझं भांड्यांचं रॅक आहे ना तर त्याच्यावरसुद्धा 3-4 दिवसांनी मला असं पुसून घ्यावं लागतं, कारण वरच्या जे रॅक आहे ना भांड्यांचं ते तर वरच्या ज्या 3 कप्पे आहेत तर ते काचांचे आहेत आणि खालचे कप्पे आहेत तर ते लाकडी आहेत. तर वरचे जे काचांचे कप्पे आहेत ना तर ते सतत मला 3-4 दिवसातून पुसून घ्यावं लागतं, कारण मागचा किचनचा दरवाजा आहे ना तर तिथून सतत वाऱ्याने वगैरे धूळ वगैरे येत असते आणि मग ते काचेवरती धूळ आहे ना तर ती पटकन दिसून येते आणि त्यामुळे मग हे 3-4 दिवसातून मला पुसून घ्यावं लागतं, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तरी मला हे पुसून घ्यावं लागतं. तर हे सुद्धा काम म्हटलं की आज करून घेऊया. आणि खाली जे लाकडी कप्पे आहेत ना तर त्याच्यावरती जे पेपर आहेत तर त्याच्यावरती मुलांनी ब्लेड वगैरे मारून तर ते फाडलेले आहेत, तर ते सुद्धा मला चेंज करायचं होतं, तर ते सुद्धा म्हटलं की आज चेंज करून घेऊया आणि पुसूनसुद्धा घ्या, म्हणजे दोन्ही कामं आहेत तर ते एकत्रच होऊन जातील. तर आता हे सगळे पेपर वगैरे आहेत ते काढून घेते आणि सगळं पुसून वगैरे घेते कपड्याने. आणि पेपर वगैरे टाकल्यानंतर जास्त पुसून वगैरे घ्यावं लागत नाही, फक्त एक हात दिला की होतं, म्हणून पेपर टाकते मी नेहमी, म्हणजे जास्त डाग वगैरे पडत नाही किंवा जास्त घासून वगैरे पुसून घ्यावं लागत नाही. आणि आता हे जे काही चांगले पेपर आहेत ना खालचे तर ते मी काढत नाही आहे, जे फाडलेले आहेत तेवढेच काढते.
आणि आता फक्त जी धूळ वगैरे आहे ना ती सगळी झाडून घेतली की मग फरशी पुसून घ्यायला बरं, आणि मग नंतर निवांत पेपर लावत बसलं ना तरी चालतं. म्हणून मग आधी म्हटलं की हे सगळं पुसून वगैरे घेऊया, आणि मग फरशी पुसून झाली की मग नंतर दुपारी मग पेपर नंतर निवांत लावत बसायचं. तर आता सगळी धुळीची कामं वगैरे करून घेतली आधी, म्हणजे जी काही धूळ वगैरे पडायची आहे ती पडून घेतल्यानंतर मग फरशी पुसून घ्यायचं. म्हणून मग सगळी जी बाहेरचं सोफा, पंखे, जी काही धुळीची कामं आहेत ना तर ती आधी करून घेतली. आणि आता फरशी वगैरे पुसून घेते तिन्ही रूममधली. आणि सगळं आवरता 2:30 वाजले, कारण मग एकाच फ्लोमध्ये आपण जी सगळी कामं काढायला लागलो ना की हे काम ते काम सगळं आपण काढायला सुरुवात करतो आणि मग वेळेकडे लक्ष राहत नाही. आणि 2:30 वाजले सगळं मला आवरून फरशी वगैरे पुसून घ्यायला. मग त्यामुळे म्हटलं की आधी जेवून घेऊया आणि मग बाकीचं जे पेपरचं काम आहे लावायचं रॅकवरती मग ते नंतर करूया निवांत. म्हणून मग ते जेवून घेतलं आणि नंतर मग दुपारी 4 वाजता करत बसले आणि सगळं रॅकवरती पेपर आहे ते लावून घेतले. पेपर लावून घेतले ना की म्हणजे एक्स्ट्राचं काम राहत नाही, म्हणजे रगडून वगैरे घासून पुसून असं घ्यावं लागत नाही. पेपर काढला आणि नुसतं पुसून घेतलं की होऊन जातं. तर असं आता संडेचं रुटीन होतं. तर प्रत्येक वेळेला सेम रुटीन नसतं, कधी कधी कामं कमी जास्त असतात. आणि आज कसं थोडंसं सकाळी लेट पण उठणं झालं, डबा वगैरे नसतो, डब्याची वगैरे घाई नसते, त्यामुळे थोडा वेळ घराच्या क्लिनिंगसाठी आणि थोडा वेळ माझ्यासाठी मी काढते. तर असं आजचा दिवस होता. त्यानंतर मग आम्हाला एका कार्निवलला जायचं होतं. जे वेगवेगळ्या घरातले शोकेस आणि घरातल्या जे फर्निचर इंटिरियरच्या वस्तू आहेत तर त्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. तर ते बघण्यासाठी आम्हाला जायचं होतं आणि मग ते बघितलं. आणि दुसऱ्या एका फेस्टिवलला गेलो, तिथे वेगवेगळे खाद्यपदार्थ वगैरे त्यांचे स्टॉल्स वगैरे लावले होते आणि आकाश पाळणा वगैरे जे बाकीचे जे मुलांना वगैरे खेळण्यासाठी आणि बाकीचं पाळणे वगैरे ह्या गोष्टी वगैरे ते भरवलेली होती जत्रा वगैरे. तर मग तिथेसुद्धा गेलो. मागच्या वेळी आम्ही गेलो तेव्हा लेट गेलो म्हणून मग मुलांना वगैरे काही पाळण्यामध्ये बसायला मिळालं नाही, पण ह्या वेळेला मुलांना पाळण्यामध्ये वगैरे बसवलं आणि मुलांनी छान एन्जॉय केलं. तर असा होता आजचा दिवस संडेचा, थोडासा क्लिनिंग आणि थोडंसं एन्जॉय फिरण्यामध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय काय कंटेंट बघायला आवडतील तर ते सुद्धा मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मी वेगवेगळे कंटेंट घेऊन यायचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा. चला बाय.